Welcome students in Ekdom College Karad. Myself Pawar. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study. Our second topic is commercial crop. Today's lecture we start. Next point is plant protection. Plant protection means पीक संरक्षण. तर आतापर्यंत आपण सगळे कमर्शियल क्रॉपमध्ये फर्स्ट क्रॉप घेतलेलं होतं ते शुगर केन होतं. शुगर केनचे 1 बाय 1 आपण सगळे पॉईंट्स बघितले. इरिगेशन असेल, मॅन्युअर्स असतील, फर्टिलायझर्स असतील, क्रॉप रोटेशन असेल, इंटरक्रॉपिंग असेल, हे सगळे पॉईंट आपण काय केलेले होते, स्टडी केलेले होते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्लांट प्रोटेक्शन. त्याच्यामध्ये प्लांट प्रोटेक्शनमध्ये दोन टाईप येतात, पेस्ट अँड डिसीजेस. सिरियल the chart pest and diseases. Pest, aphid, jassids, thrip, mealybug, caterpillar, white flies, fruit borer, pod borer, fruit fly, stem borer, millet fly and white ants. This is a pest. Next is diseases, dumping of seedling blight, food rot, bacterial canker, leaf spot blight, powdery mildew, ergot, rust, little leaf or brinjal, bacterial wilt, black arm of cotton and small. These are diseases. So next, first pest is top shoot borer. Nature damage. Caterpillar initially feed on the leaves and later on bore into the shoot from the top. म्हणजे जे कॅटरपिलर्स असतील टॉप शूट बोररच्या, त्या काय करतात तर जे टॉपचे जे लीव्स आहेत त्यांना काय करतात, त्याच्यावरती फीड करत असतात, ते लीव्स खात असतात. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द मेन शूट स्टॉप ग्रोईंग अँड टू मेनी लॅटरल शूट्स अरायझेस फ्रॉम द टॉप इंटरनोड्स. आणि काय होतं, त्याचा रिझल्ट काय आहे, हे जे टॉप शूट बोरर जे आहेत ते काय करतात, यंग लीव्ह जे आहेत टॉपचे ते काय करतात, फीड करत असतात. त्याच्यावरती ते त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होत असते. त्यांनी फीड केल्यामुळे काय होतात तर इंटरनोडपासून अनेक ब्रँचेस काय होतात तर तिथे अराईज होतात. सो कंट्रोल मेजर इज कलेक्ट अँड डिस्ट्रॉय एग मासेस, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड शूट्स. आणि जिथं इन्फेक्टेड झालेला आहे प्लांट पार्ट, जो शूटला जो इन्फेक्टेड झालेला आहे तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. नेक्स्ट आहे शुगर केन स्टेम बोरर. नेक्स्ट पेस्ट आहे शुगर केन स्टेम बोरर. इथे दाखवले बघा स्टेम बोरर. त्या लार्वी काय करत असतात तर स्टेमला काय करत असतात, स्टेमवरती फीड करत असतात. बघा, द इन्फेक्टेड प्लांट ड्राय अप as a result in injury caused by larvae to the stem. Next, control measures, remove dead hearts and infected plants. म्हणजे काय होतं तर जे शुगर केन स्टेम बोरर जे आहेत त्याच्या लार्वी काय करतात, स्टेमवरती फीड करत असतात. मग काय केलं जातं, त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे तो काय करायचा, रिमूव्ह डेड हार्ट्स. त्यांनी जे स्टेमला काय केलेलं आहे, अफेक्ट केलेलं आहे, त्यांना काय म्हटलं जातं तर डेड हार्ट्स असं म्हटलं जातं. ते काय करायचे तर रिमूव्ह करायचे. जे इन्फेक्टेड प्लांट पार्ट जो झालेला आहे तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. हाच याच्यासाठी काय आहे तर कंट्रोल मेजर्स आहे. नेक्स्ट आहे पायरिल्ला. हा डिसीज आहे. नेचर ऑफ डॅमेज बघा, इट सक अप द सॅप फ्रॉम द लीव्स. म्हणजे लीव्स मधलं जे सॅप असेल ते काय करत असतात, हे सक करत असतात. नेक्स्ट, द इन्फेक्टेड लीव्स बिकम येलो अँड ड्राय अप. आणि जे इन्फेक्टेड लीव्स झालेले आहेत ते काय होतात तर येलो होतात. नेक्स्ट, कंट्रोल मेजर्स, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय लोअर मोस्ट लीव्स बिअरिंग एग मासेस, स्प्रे द क्रॉप विथ माल्थिऑन 0.1%. म्हणजे त्याच्यावरती काय स्प्रे केलं जातं तर माल्थिऑन 0.1%. हे काय केलं जातं, पायरिल्ला या पेस्टसाठी वापरलं जातं.
त्याच्यामुळे काय होतं तर हा पायरिल्ला हा पेस्ट जो आहे तो काय होतो कंट्रोलमध्ये येतो. त्याच्यासाठी हा कंट्रोल मेजर्स दिलेला आहे. नेक्स्ट आहे मिलेबग्स. मिलेबग्स इथे दाखवले बघा मिलेबग्स. त्याचं काय नेचर ऑफ डॅमेज. These are the small insects which remain adhering to a buds and sheets of a cane and suck up the sap. त्या काय करत असतात केनवरती म्हणजे उसावरती ज्या बसलेल्या असतात मिलेबग्स त्या काय करत असतात तर त्या केनमधल्या सॅप जो असतो शुगरी सॅप जो असतो तो काय करत असतात या सक करत असतात. इन्फेक्टेड केन्स आर श्रिविल्ड अँड रिमेन स्टंटेड. आणि ते काय होतात जर केन्सवरती त्यांनी काय केलं फीड केलं त्यांनी त्याच्यातला पूर्ण सॅप हे करून घेतला तर ते काय होतात श्रिविल्ड होतात, श्रंक होतात आणि त्यांची जी ग्रोथ आहे ती काय होते स्टंटेड राहते. नेक्स्ट त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो असेल तो ट्रीट द सेट्स विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप्स सोल्युशन. म्हणजे याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय तर फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन. नेक्स्ट स्प्रे द क्रॉप विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन और माल्थिऑन 0.1%. म्हणजे रोझिन सोप फिश ऑइल रोझिन सोप आहे आणि माल्थिऑन सुद्धा काय केला जातो याच्यावरती स्प्रे केला जातो. मिलेबग्स कंट्रोलमध्ये येण्यासाठी काय केलं जातं तर हे केमिकल्स त्याच्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट आहे टर्माइट्स. आता इथे दाखवलं बघा व्हाईट अँड्स म्हणजेच काय तर त्या टर्माइट्स आहेत पांढऱ्या मुंग्या असं म्हटलं जातं त्यांना. नेचर ऑफ डॅमेज. व्हाईट अँड्स फीड ऑन बर्ड्स ऑफ द प्लांट सेट्स. म्हणजे जे सेट्स असतील आपण जे यूज केलेले सेट्स असतील त्याच्यावरती आलेल्या बर्ड्स ज्या असतील त्या काय केल्या जातात तर त्या व्हाईट अँड काय करत असतात फीड करत असतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स आहे क्लोरोपायरिफॉस 1 किलोग्राम पर हेक्टर हे काय केलं जातं रेकमेंड केलेलं आहे यूज केलं जातं. ॲप्लिकेशन ऑफ क्लोरोपायरिफॉस 1 किलोग्राम पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट टर्माइट. जेव्हा आपण प्लांटिंग करणार आहे त्यावेळेसच काय केलं जातं हे क्लोरोपायरिफॉस काय केलं जातं यूज केलं जातं. नेक्स्ट आहे माइट्स. नेक्स्ट पेस आहे माइट्स. नेचर ऑफ डॅमेज बघा माइट सक अप द सॅप फ्रॉम द लोअर सरफेस ऑफ लिव्स. म्हणजे जे लिव्स असतील शुगर केनचे त्याच्या लोअर सरफेसचे काय करत असतात सॅप जो आहे तो काय करत असतात तर हे माइट्स सक करत असतात. द इन्फेक्टेड लिव्स टर्न रेड अँड ड्राय अप. आणि नंतर काय होतं ते जे लिव्स आहेत ते काय होतात रेड कलरचे पडतात आणि नंतर काय होतात तर ते ड्राय होतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे गिव्ह लाईम सल्फर स्प्रे इन द प्रपोर्शन ऑफ 1:2. जे लाईमचं आहे म्हणजे चुन्याचं पाणी काय केलं जातं याच्यासाठी यूज केलं जातं. लाईम सल्फर स्प्रे इन प्रपोर्शन ॲज अ 1:2. आणि ते लाईम आणि सल्फर हे 1:2 या प्रपोर्शनमध्ये काय केलं जातं याच्यावरती याच्यासाठी स्प्रे केलं जातं. नेक्स्ट स्प्रे द क्रॉप विथ मोनोक्रोटोफॉस. मोनोक्रोटोफॉस हे केमिकल काय केलं जातं याच्यावरती स्प्रे केलं जातं. कशाच्या अगेन्स्ट तर या माइटच्या अगेन्स्ट काय केलं जातं ते इन्फेक्टेड प्लांट जे असेल त्याच्यावरती काय केलं जातं हे केमिकल्स स्प्रे केले जातात. हा याच्यासाठी काय आहे तर कंट्रोल मेजर्स आहे. नेक्स्ट आहे फील्ड रॅट. नेक्स्ट पेस्ट आहे फील्ड रॅट्स. आता तुम्हाला माहितीच आहे तर रॅट्स काय करत असतात सगळं काय करत असतात डॅमेज करत असतात. पूर्ण होल प्लांटला काय करत असतात जे केन्स असतील ते काय करत असतात तर ते डॅमेज करत असतात. मग एकदा तो डॅमेज केला की पूर्ण केन तो काय होतो तर खराब होतो. नेचर ऑफ डॅमेज बघा रॅट्स निबल्स आउट ऑफ द केन आणि रिड्यूस द इल्ड. आणि ते जेव्हा काय करत असतात त्याच्यासाठी निबल्स करत असतात रॅट्स तेव्हा काय होतं तर ते पूर्ण केनचं जे इल्ड असेल ते काय होतं लो होतं. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स आहे पॉइझनिंग बॅटिंग विथ झिंक फॉस्फाइड अँड सेलेफॉस टॅबलेट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट रॅट्स. आणि सेलेफॉस टॅबलेट्स काय केले जातात त्याच्या अगेन्स्ट वापरल्या जातात. म्हणजे शेतामध्ये काय केले जातात तर त्या ठेवल्या जातात टॅबलेट्स आणि ते काय करतात
तर रॅट जे असतील ते काय करतात, दिवसभर नाही रात्रीच्या वेळेस काय करत असतात, तर ते केन्सला काय करत असतात, निबल्स करत असतात. मग त्यावेळेस काय केलं जातं, तर रात्रीच्या वेळेस त्या ज्या इफेक्टिव्ह अगेन्स्ट रॅट्स सेलेफोस टॅबलेट ज्या आहेत त्या काय केल्या जातात, वापरल्या जातात, रात्रीच्या वेळेस ठेवल्या जातात. मग ते काय करत असतात, खात असतात आणि खाल्ल्यानंतर ते काय होतात, तर त्यांची तिथं डेथ होते. म्हणून या सेलेफोस टॅबलेट्स काय केल्या जातात, यूज केल्या जातात. नेक्स्ट आहे उडी अफीड. उडी अफीड series chart. Woody aphids. Nature of damage. It outbreak occurs in area where rainfall is less than climate is hot and extremely humid. म्हणजे जेव्हा तिथलं क्लायमेट ह्युमिड असेल तेव्हा काय करतात, तर ह्या ज्या उडी अफिड्स आहेत त्या काय करत असतात, त्याच्यावरती अटॅक करत असतात. अफिड्स ऑफ द सेल ऑफ सॅप. आणि त्या सेलमधल्या काय करत असतात, तर जो सॅप आहे तो काय करत असतात, सक करत असतात. इन केस सेव्हर इन्फेस्टेशन क्रॉप बिकम्स स्टंटेड रिझल्टिंग इन टू रिडक्शन ऑफ यील्ड अँड ग्रेटर एक्सटेंट. आणि काय करत असतात, सेलमधला सॅप सक केल्यामुळे काय होतं, तर ते जे यील्ड असतं ते काय होतं, त्याचं रिडक्शन होतं. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे तो बघा, स्प्रे द क्रॉप विथ मिक्सचर माल्थिऑन अँड डायमिथॉन. हे दोन्ही केमिकल्स काय केले जातात, याच्यासाठी यूज केले जातात, माल्थिऑन अँड डायमिथॉन. रिपीट द स्प्रे आफ्टर 15 to 30 days इज नेसेसरी. म्हणजे काय केलं जातं, एकदा स्प्रे केल्यानंतर माल्थिऑन आणि डायमिथॉन त्याच्या 15 ते 30 दिवसानंतर परत करणं गरजेचं असतं. इट्स अ नेसेसरी. अप्लाय बॅलन्स न्यूट्रियंट्स और सॉइल टेस्ट बेसिस ऑफ अवॉइड एक्सेस ऑफ नायट्रोजिनस फर्टिलायझर्स, क्लिपिंग अँड डिस्पोजिंग ऑफ अफेक्टेड ल्यूज. आणि काय केले जातात, जे ल्यूज अफेक्ट झालेले आहेत ते काय केले जातात, त्यांना क्लिपिंग किंवा डिस्पोज केले जातात. व्हेन पेस्ट प्रॉब्लेम इज रेअर ऑन लिमिटेड एरिया. तर याच्यासाठी हा कंट्रोल मेजर्स आहे. कोणकोणते पेस्ट बघितले, टॉप शूट बोरर असेल, शुगरकेन स्टेम बोरर असेल, मिलेबग्स आहे, उडी अफिड्स आहेत, रॅट्स असतील, नेक्स्ट टर्माइट्स आहेत. तर त्याचा नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर्स आपण बघितला. कॉमनली कोणते केमिकल्स त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत, तर माल्थिऑन असेल, डायमिथॉन असेल, टर्माइटसाठी क्लोरोपायरिफॉस असेल, तर हे काय केलेलं आहे, यूज केलं गेलं आहे. नेक्स्ट जे आहेत ते डिसीजेस आहेत बघा. डिसीजेस बघा, कोणकोणते डिसीजेस आहेत. फर्स्ट आहे विप्स मड. इथे दाखवले बघा, स्मट हा डिसीज दाखवलेला आहे. तर त्याचं बघा सिम्पटम्स काय, विप लाईक स्ट्रक्चर अरायजेस फ्रॉम द टॉप ऑफ इन्फेक्टेड केन्स. इट इज सराउंडेड बाय अ पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. द इन्फेक्टेड प्लांट्स मेनी सर्वाइव्ह रिमेन स्टंटेड. म्हणजे जे इन्फेक्टेड प्लांट्स असेल ते त्याचं जी ग्रोथ आहे ती काय होते, स्टंटेडच राहते. नेक्स्ट जे असेल विप लाईक स्ट्रक्चर ऑफ अरायजेस, त्याच्यावरती जे केन्सवरती काय होतं, तर विप लाईक स्ट्रक्चर अराईज होतं. आणि पावडरी मास असेल, फंगल स्पोअर्स असतील ते काय होतात, तर त्याच्यामध्ये असे ब्लॅक पावडर अशी तयार होते, त्याच्यामध्ये विप लाईक स्ट्रक्चर तयार होतं. नेक्स्ट त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स जे असतील, रिमूव्ह द विप थिक क्लॉथ विदाउट अलोइंग द स्पोअर्स फॉल ऑन द ग्राउंड अँड डेस्ट्रॉय इट. म्हणजे ते जमिनीवर पडायच्या आधी काय केलं जातात, तर ते जे इन्फेक्टेड प्लांट असेल ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. यूज हेल्दी सेट्स ऑफ प्लांटिंग. आणि जे आपण सेट्स प्लांटिंग करताना जे सेट्स वापरणार आहे आपण, ते काय केले जातात, तर हेल्दी वापरले जातात. नेक्स्ट यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. म्हणजे जे सुधारित वाण असेल, रेजिस्टंट व्हरायटीज, हे काय केले जातात, यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटी. हे काय आहे, सगळ्यात इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स आहे. नेक्स्ट आहे रस्ट. इकडे
इकडे दाखवले बघा, लीव्स वरती ब्राऊन कलरचे स्पॉट आलेले आहेत, राऊंड राऊंड असे काय झाले ब्राऊन कलरचे स्पॉट आलेले आहेत. ते काय आहे तर रस्ट आहे. त्याचं बघा सिम्पटम्स काय आहेत. न्यूमेरस स्मॉल बट लॉंग येलो कलर्ड स्पॉट्स appear on both surfaces of leaves. These spots later on turn dark brown to black. म्हणजे पानाच्या दोन्ही बाजूला काय होतात तर ते जे ब्राऊन कलरचे स्पॉट आहेत ते दोन्ही बाजूला काय होतात येतात आणि नंतर ते काय होतात ब्राऊन टू ब्लॅक कलर होतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे, ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज अँड अवॉइड एक्सेसिव्ह इरिगेशन. म्हणजे जास्त प्रमाणात पाणी सुद्धा काय होतं तर इथे म्हणजे धोकाचं आहे. जास्त प्रमाणात पाणी सुद्धा आपण देऊ शकत नाही. आणि तेव्हा हे जे डिसीज जो आहे रस्ट हा पडल्यानंतर एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये पाणी देणे सुद्धा चुकीचं आहे. स्प्रे द क्रॉप विथ 0.05% झायरम. 0.05% झायरम हे केमिकल काय केलं जातं इथे यूज केलं जातं. याच्यासाठी कंट्रोल मेजर जो आहे तो ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज अँड अवॉइड एक्सेसिव्ह वॉटर, एक्सेसिव्ह इरिगेशन्स. नेक्स्ट आहे रेड रॉट. सेकंड आहे डिसीज रेड रॉट. आता इथे फूड रॉट आणि रूट रॉट दाखवलेला आहे. तसेच रेड रॉट जो आहे तो शुगर केनवरती तुम्ही बघितलं असेल, ऊस शेती जर बघितली असेल किंवा ऊस बघितले असतील तर त्याच्यामध्ये बघा ऊस तुम्ही जर कट केलात, मधून ब्रेक केलात तर लालसर असा भाग दिसतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर रेड रॉट हा डिसीज त्याच्यामध्ये पडलेला आहे. तर त्याचे सिम्पटम्स बघा, द लीव्स टर्न येलो अँड ड्राय अप इंटरनल पोर्शन ऑफ केन बिकम अ रेड. म्हणजे जे लीव्स आहेत त्याचे काय होतात तर ते येलो कलरचे पडतात, ड्राय होऊ लागतात आणि जो इंटरनल पोर्शन असेल केनचा तो काय होतो तर रेड पडतो. रेड स्ट्रिप्स विथ ओकेजनल व्हाईट स्ट्रिप्स आर ऑब्झर्वड. म्हणजे त्याच्यामध्ये रेड स्ट्रिप्स पण असतातच अँड व्हाईट स्ट्रिप्स सुद्धा आढळून येतात. त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स असेल तो यूज ऑफ हेल्दी सीड्स फॉर प्लांटिंग, अवॉइड रतुनिंग ऑफ अफेक्टेड क्रॉप. म्हणजे जे रतुनिंग असतं आपण राहिलेलं जे ऊसामध्ये खोडवा असं म्हणतो ते काय आहे तर ते जे इन्फेक्टेड असेल तर ते अवॉइड करणं गरजेचं आहे. ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज आणि रेजिस्टंट सुधारित वाण जे आहे ते वापरणं गरजेचं आहे. ट्रीट द सेट विथ सर्टन ऑर ॲग्रोल हे काय केले जातात तर यूज केले जातात. नेक्स्ट जो डिसीज आहे तो कुठला आहे ग्रासी शूट. ग्रासी शूट सिम्पटम्स बघा त्याचे. इट इज अ व्हायरल डिसीजेस फ्रॉम द बेस ऑफ अफेक्टेड प्लांट्स. टू मेनी लॅटरल टिलर्स अरायजेस विच आर लाईट टू डार्क ग्रीन इन कलर. म्हणजे ग्रासी शूट डिसीज जो असेल तो तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये काय असतात तर मेनी काय होतात टिलर्स अरायजेस होतात तिथे आणि त्यांची ग्रोथ जी आहे ती काय ते स्टंटेडच असते. त्याच्यासाठी जो कंट्रोल मेजर्स आहे, ट्रीट द सेट्स विथ हॉट वॉटर 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट सुद्धा दिली जाते. त्याच्यामध्ये 50 डिग्री सेल्सिअसला काय केले जाते याच्यासाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली जाते. आणि हा व्हायरल डिसीज आहे. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज आणि यासाठी काय केलं जातं कॉमनली सगळ्याच डिसीजेससाठी आपण कोणता कंट्रोल मेजर्स वापरू शकतो तर यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज, एक सुधारित वाण वापरणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा मोझॅइक डिसीज. सिम्पटम्स देर इज मोल्टिंग ऑफ लीव्स ॲज अ डार्क ग्रीन ऑर लाईट ग्रीन स्ट्रिप्स. म्हणजे मोल्टिंग ऑफ लीव्स म्हणजे पानाचा चिखल जो असतो तो काय होतो जास्त पाण्यामध्ये हे झाल्यामुळे किंवा काय होतं तर ती पानं काय होतात त्यांचा म्हणजे असं चिखलासारखं पान होतं ते ॲज अ डार्क ग्रीन ऑर लाईट ग्रीन स्ट्रिप्स. म्हणजे ज्या त्याच्यावरती ज्या स्ट्रिप्स असतात ते डार्क ग्रीन कलरचे असतात किंवा लाईट ग्रीन कलरचे असतात. कंट्रोल मेजर्स रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड प्लांट्स. म्हणजे जे इन्फेक्टेड प्लांट असेल ते काय केलं जातं तर रिमूव्ह केलं जातं आणि त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. नेक्स्ट जो आहे त्याच्यासाठी ग्रो रेजिस्टंट
व्हरायटी. नेक्स्ट ट्विस्टेड टॉप. नेक्स्ट डिसीज आहे ट्विस्टेड टॉप. सिम्पटम्स बघा. द टॉप मोस्ट लीव्स बिकम ॲबनॉर्मल अँड इंटरमिंगल इनटू इच अदर. म्हणजे जे जो डिसीज आहे तो काय आहे तर ॲबनॉर्मल आहे, असामान्य आहे. त्याच्यासाठी जो कंट्रोल मेजर्स आहे लोकली इज नोन ॲज अ वेन डिसीजेस. म्हणजे जे वेनवरती लीव्ज आपण जे बघतोय केनच्या त्याच्यामधला वेन मिडरिप जे असते त्याच्यावरती काय करत असतात तर ते अटॅक होत असतो त्या डिसीजचा. नेक्स्ट त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स कोणते आहेत. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज एक्सेट्रा. म्हणजे प्रत्येक कॉमनली आपण काय करतोय आणि डिसीजसाठी कंट्रोल मेजर्स कोणता यूज करतो तर यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज असतील किंवा हेल्दी सेट्स असतील हे काय करतोय आपण यूज करतोय. त्याच प्रकारे आपण याच्यासाठी सुद्धा काय यूज केलेला आहे यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज यूज केलेला आहे. हेल्दी सेट जे असतील ते काय करतोय यूज करतोय. नेक्स्ट जे आहे रिमूव्ह डिस्ट्रॉय इन्फेक्टेड प्लांट्स. आणि जे इन्फेक्टेड झालेले प्लांट आहेत ते काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात अँड डिस्ट्रॉय केले जातात. इथेपर्यंत आपले पेस्ट अँड डिसीजेस काय झालेले आहेत प्लांट प्रोटेक्शन या पॉईंटमध्ये संपलेले आहेत. याच्यामध्ये आपण पेस्ट बघितले जे मिलेबल्स असतील, स्टेम बोरर असेल, व्हाईट ॲन्ड्स असतील किंवा रस्ट असेल अँड स्मट असेल हे काय बघितले आपण तर या चार्टमधले काही पेस्ट अँड डिसीजेस आपण बघितलेले आहेत. तर इथंपर्यंत आपल्याला पेस्ट अँड डिसीज संपलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे हार्वेस्टिंग. आत्तापर्यंत आपण सगळे पॉईंट बघितले. इंटरक्रॉपिंग बघितलं, इंटरकल्टिवेशन बघितलं, क्रॉप रोटेशन बघितलं, मॅन्युअर्स फर्टिलायझर्स बघितलं, त्याच्यासाठी लागणारी सॉईल असेल, क्लायमेट असेल, हे सगळे पॉईंट्स आपण काय केले बघितलेले आहेत. नेक्स्ट लास्ट पॉईंट जो आहे म्हणजे याच्यामधला लास्ट जो येतो तो कोणता येतो तर हार्वेस्टिंग आणि ईल्ड हा पॉईंट येतो. हार्वेस्टिंग बघा कधी केलं जातं. द शुगर केन इज सेड टू बी अ मॅच्युअर वेन अ सुक्रोज कॉन्सन्ट्रेशन गोज अबाउट 60% अँड द प्युरिटी ऑफ ज्यूस इज मोर दॅन 85%. म्हणजे त्या ज्यूसची त्याच्या 85%च्या पुढे प्युरिटी जात असेल तेव्हा काय केलं जातं शुगर केन हार्वेस्टिंगला येतो. द पॅरामीटर्स विच आर अप्लाइड फॉर डिटरमाइनिंग द टाइम ऑफ शुगर केन हार्वेस्टिंग आर द जनरल येलोविश अपीरियन्स ऑफ द एंटायर क्रॉप. म्हणजे कधी येतो एक 14 ते 15 महिन्यानंतर जेव्हा आपण प्लांटिंग केले त्याच्यापासून त्या आपण ज्या व्हरायटीज घेतलेल्या आहेत अडसाली, प्री सिजनल अँड सिजनल याच्यावरती काय असतं तर त्याची हार्वेस्टिंग डिपेंड असते. तर जेव्हा होल प्लांट काय होतं येलोविश कलरचं दिसू लागतं. मेटॅलिक साऊंड ऑफ केन आफ्टर बीइंग टॅप्ड बाय फिंगर नेल. जेव्हा आपण त्याच्यावरती आपलं नेल लावू नख लावू तेव्हा त्याच्यामधून मेटॅलिक साऊंड असा येतो तेव्हा काय होतं तर ते हार्वेस्टिंगला आलं आहे हे आपण आपल्याला कळू शकतं. नेक्स्ट आहे ब्रेकिंग ऑफ केन द नोड आफ्टर बेंडिंग प्लांट ग्रोथ अँड फ्लावरिंग ॲरोज. म्हणजे जेव्हा नोड जे असतील तिथं जेव्हा आपण काय करू बेंडिंग करू तेव्हा ते कट होतं तेव्हा काय होतं तर ते हार्वेस्टिंगला आलं आहे असं आपल्या लक्षात येतं. नेक्स्ट स्वेलिंग ऑफ आईस बर्ड्स. आणि ज्या आईस बर्ड्स असतील त्याच्यावरचे जे डोळे आपण म्हणतो त्या केन्सवरचे ते काय होतात तर स्वेलिंग होतात, फुगतात. ते तेव्हाही आपल्या लक्षात येतं की शुगर केन आहे तो हार्वेस्टिंगला आलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे द अवरेज क्रॉप ऑफ अडसाली, प्री सिजनल अँड सुरुची. सुरुची मीन्स सिजनल ही व्हरायटी आहे. तर या तिन्ही व्हरायटीजमध्ये 18, 12 अँड 15 एवढे मंथ्स काय होतात तर त्याच्यासाठी लागतात. 18 मंथ्स आहेत ते अडसालीसाठी लागतात. नेक्स्ट 15 मंथ्स आहेत ते प्री सिजनलसाठी अँड सिजनलसाठी 12 मंथ्स पुरेसे असतात. तेव्हा आपण काय करू शकतो हार्वेस्टिंग याचं करू शकतो. नेक्स्ट आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ अबव क्रायटेरिया द क्रॉप हार्वेस्टेड. म्हणजे जेव्हा आपण काय करणार आहे मॅच्युअर झाल्यानंतर ते हार्वेस्ट करणार आहे. द कटिंग ऑफ केन्स नियर ऑफ ग्राउंड लेवल. तेव्हा काय केलं जातं जे केन्स असतील ते ग्राउंड लेवलला काय केले जातात कट केले जातात. शार्प चॉपर असेल किंवा नाईफ असेल आणि काय केलं जातं तर ते कट केलं जातं. नेक्स्ट द ड्राय लीव्स अँड रूट्स आर रिमूव्ड फ्रॉम द केन्स. आणि त्याच्यावरचे जे ड्राय रूट्स असतील किंवा
लीव्ज असतील ते काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात, त्यांचा बंच केला जातो. बंच केल्यानंतर केम देन बंडल्स अँड टेकन द फॅक्टरीज फॉर क्रशिंग. आणि काय केलं जातं तर ते जे बंडल्स एकत्र केले जातात त्याच्यावरचे जे ड्राय लीव्स असतील रूट्स असतील ते काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात, त्यांचे बंडल्स बांधले जातात आणि काय केले जातात तर ते फॅक्टरीजला दिले जातात फॉर अ क्रशिंग. क्रशिंग करण्यासाठी काय केलं जातं ते फॅक्टरीजला म्हणजे कारखान्यांना दिले जातात. तर हे झालं हार्वेस्टिंग. त्याचं इल्ड जे आहे ते बघा, शुगर केन इल्ड व्हॅरीज विथ द सीझन ऑफ प्लांटिंग ॲज स्टेटेड बिलो. अडसाली 150 टन्स पर हेक्टर, प्री सीजनल 125 टन्स पर हेक्टर अँड सीझनल 100 टन्स पर हेक्टर. तर अडसालीसाठी किती टन्स आहे 150 टन्स पर हेक्टर आहे प्री सीजनलसाठी आणि सुरुचीसाठी 100 टन्स पर हेक्टर. इथंपर्यंत इल्ड म्हणजे त्याच्या व्हरायटीज आपण ज्या सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरती काय आहे त्याचं इल्ड डिपेंड आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे रतुनिंग असेल, प्रिपरेशन ऑफ जिगेरी असेल आणि नेक्स्ट प्लांट जे आहे मँगो हे आपण काय करणार आहे स्टार्ट करणार आहे.